झेंडा असो किंवा मोरी असो किंवा आता आलेला रानटी, ज्याने कायमच पडद्यावर अँग्री यंग मॅनची भूमिका साकारली असा आपला संतोष जुवेकर आपल्यासोबत आहे. संतोष दादा, खूप दिवसातनं खूप छान भूमिकेत बघितलं तुला, खूप बरं वाटलं. लुकही वेगळा आहे. काय सांगशील रानटीविषयी? रानटीविषयी सर्वात पहिले आणि महत्त्वाचं आत्ता सांगेन की 22 तारखेला सिनेमा रिलीज होतो आहे, 22 नोव्हेंबरला. आणि सिनेमाचा ट्रेलर बघून तुम्हाला 100% खात्री की तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही एक्साइट व्हाल हा सिनेमा बघण्याकरता. कारण साऊथचे सिनेमे आपण बघतोच असे मारधाड किंवा ॲक्शन चित्रपट, मराठीत का असं होत नाही. अनेक वेळेला विचारलं जायचं फेसबुकवर वगैरे, तू क्या झेंडा केला आहेस किंवा मोरिया केला आहेस, पण असं करेक्ट ॲक्शन फिल्म हवी आहे. सो हिअर वी आर. समित कक्कडनी ही संधी दिली आहे आम्हाला याच सिनेमात काम करण्याची, आपल्या सर्वांना सिनेमा बघण्याची. सो मला खात्री आहे तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल. तुझ्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आजवर जितके सिनेमे केले ते कॅरेक्टरमधलं काही ना काहीतरी आमच्या लक्षात राहिलेलं आहे, आमच्यासोबत आहे. हे कॅरेक्टर काय आणि असं काय आहे जे आमच्या प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे? मला असं वाटतं की जेव्हा पहिल्यांदा माझं पोस्टर आलं ना, तेव्हा मला खूप कमेंट्स आल्या आहेत. खूप बऱ्याच जणांनी खूप ॲप्रिशिएट केलं की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे तुझं पोस्टर बघूनच आम्हाला कळतं की काहीतरी सॉलिड धडाकेबाज असणार आहे. सो मी आत्ता तुम्हाला सांगतो की नक्कीच धडाकेबाजच आहे, जबरदस्त आहे, सगळं रानवट आहे, सगळा रानटीपणा आहे सिनेमात. पण त्या रानटीपणाच्या मागे काही इमोशन्स आहेत, काही फिलिंग्स आहेत, काही थॉट्स आहेत. त्या सिनेमात सगळे गुंफलेले आहेत एकत्र. आणि मला वाटतं लूक ही काफी आहे, त्यामुळे तो लक्षात राहीलच लोकांच्या. पण कलाकारांसाठी त्यांचे केस खूप प्रिय असतात, हे तुला सगळं माहितीच आहे. म्हणजे सगळ्याच कलाकारांना केस प्रिय असतात, ते तुला काढावे लागले. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती किंवा जवळच्या व्यक्तींची काय प्रतिक्रिया होती तुला टक्कल केलेलं बघून? एकतर केस काढायचे म्हटल्यावर अर्थात घरी कोणी हो लगेच म्हणणार नाही, पण ठीक आहे, रोलसाठी करावं लागतं. म्हणजे जसं तू म्हणतोस की कलाकाराला एखाद्या सिनेमासाठी केस काढावे लागतात. बऱ्याच वेळेला आपल्या घरात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या घरात काही दुःखद घटना घडली आहे पण शूटिंग कंटिन्यू ठेवलं आहे. बऱ्याच लोकांना ती प्रथा आहे, ती रीत आहे की कोणी आपल्या घरातलं आईवडील कोणी गेलं तर केस काढावे लागतात. काही कलाकारांना ते काढू शकत नाहीत कारण त्यांचं काम अपुरं आहे म्हणून. सो मला वाटतं प्रत्येक कलाकाराचा हा त्याग आहे आणि त्या त्यागामागे नक्कीच काहीतरी चांगलं कारण असतं. ते कारण सत्कारणी लागावं ही त्यामागचा हेतू असतो. आणि मला वाटतं की ज्यासाठी हा त्याग मी केला आहे किंवा समितीने मला करायला सांगितलं आहे त्याचं तो सत्कारणी लागला आहे. शरद केळकर हे नाव आलं की सगळ्यांनाच एक उत्सुकता असते त्यांच्यासोबत काम करायची. आज तू त्यांच्यासोबत फिल्म केली आहेस, कसा अनुभव होता? त्यांच्यासोबतचे काही आठवणी, किस्से? शरद खरंच खूप चांगला अभिनेता आहेच, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण तानाजीमध्ये पाहिलं आहे किंवा अनेक चित्रपट लय भाजीमध्ये पाहिलं. त्यामुळे एकतर शरद हिंदीतही खूप मोठं नाव आहे त्याचं आज. आणि आज तो हिंदीत एवढं काम करत असताना त्याला मराठी सिनेमा करावासा वाटतो. मला वाटतं हाच खरा त्याच्यातला मराठीपणासाठी असलेली आपुलकी आणि आपलेपण आहे. आणि आज शरदबरोबर काम करताना मलाही खूप बरं वाटलं. एक तर तो चांगला मित्र आहेच आणि चांगला अभिनेता आहे. आणि त्याच्यासोबत काम करताना, स्क्रीन शेअर करताना एक वेगळी मजा येते, मजा आली रादर. आणि जे इक्वेशन आहे त्या सिनेमात आमचं बघायला मिळेल तुम्हाला. अगदी आम्ही सिनेमा पाहणारच आहोत, पण सिनेमातली बेस्ट मुमेंट किंवा असा कुठला किस्सा आहे जो तुझ्या कायम लक्षात राहणार आहे रानटीमधला? आता काय हवं आहे आणखी? टक्कल गेलं मी सिनेमासाठी, ते कायम लक्षात राहील. पण इतके इरसाल नमुने आहेत, म्हणजे संजय दादा असतील, नागेश भोसले असतील, शरद केळकर आहे, इतकी मोठी टीम आहे, इतकी मोठी भट्टी आहे आणि त्यात तू आहेस. त्यामुळे काहीतरी घडल्याशिवाय हा सिनेमा पूर्ण नाही झाला. चर्चा तर होणारच. आणि काय आवाहन करशील प्रेक्षकांना? आव्हान नाही करणार, पण हक्काने सांगतोय, सिनेमा थिएटरमध्ये 22 तारखेला येतोय. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा, सगळेच सिनेमे बघा. हा बघू नका, तो बघू नका नाही म्हणणार मी, सगळेच बघा. पण आमचा सिनेमासुद्धा नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन. थँक्यू.